गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंगाकरो प्रथम पांडुरंगाकरो प्रथम पांडुरंगाकरो प्रथम पांडुरंगाकरो प्रथम दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशे सदा नम्र माथा अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्म लागुनातीत एका जयाची ये नामे चुके जन्म व्यथा। नमस्कार माझा श्री सद्गुरु अनेक रूपा। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्फुर्दि प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तुह्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्तबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रया जननी देवांचे लाडकी साठी केला होता टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या। प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संकीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तीनही लोकी अमर जयांची कीर्ती वारकरी संप्रदायाचं कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण ज्या सर्व साधकांचा कल्पतरू जे अभंग वाङ्मयाचाही महामेरू असे असलेले अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत संत श्री तुकोबराय यांचा अगदी सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातील नाही पाठातील पण कानपाठ तरी असलेला गोड असा अभंग आज या ठिकाणी चिंतनाकरिता सेवेकरिता घेण्यात आलेला आहे। बघा तुकोबरायांच्या या दिव्यवाणीला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज या ठिकाणी
आपण सर्वजण एकत्रित येण्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे आज आपल्यामधून गेलेल्या आपल्या आईसाहेब कैलासवासी सौभाग्यवती अलका अंबादास खैरे आज ह्या मातोश्रीला आपल्यामधून जाऊन लगभग 1 वर्ष पूर्ण होत आहे. आज ह्या माऊलीचा वर्षश्राद्धाचा विधी आहे. वर्षश्राद्ध म्हणजेच प्रथम पुण्यस्मरण आणि ह्या श्राद्धाच्या विधीच्या निमित्ताने आज आपल्या खैरे परिवाराने ह्या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलं आणि म्हणून त्या निमित्ताने आज मला ह्या ठिकाणी तुमच्या समोर येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्हा सकल मायपित्यांचं दर्शन मला माझ्या जीवनामध्ये घडतंय. हे मी माझ्या अनंत जन्माचं काहीतरी भाग्य किंवा माझं मी पुण्य समजते. बघा, अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो बरं का बऱ्याच वेळेला, ताई वर्ष श्राद्धाचा विधी हा तर पिंडदानादी विधी आहे ना, मग पिंडदानादी विधीमध्ये ही कीर्तनाची सेवा, प्रवचनाची सेवा, भजनाची सेवा का ठेवावी? कशासाठी एवढा उपद्व्याप? कशासाठी एवढा खटाटोप? कशासाठी कीर्तनकार? कशासाठी गायक? कशासाठी वादक? कशासाठी साऊंड सिस्टीम? कशासाठी एवढा मोठा खटाटोप आहे? तर ऐका, वर्ष श्राद्ध हा पिंडदानादी विधी जरी असला तरी पिंडदानादी विधी हा कर्मकांडात्मक विधी आहे आणि गरुड पुराण शास्त्राच्या अनुसार हे जे कर्मकांड जे आहे ते इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की हा विधी करत असताना ब्राह्मण देवतेकडने एखाद्या मंत्राचा स्वर जरी खालीवरती झाला किंवा मंत्रोपचार करत असताना एखाद्या मंत्राचं व्यंजन जरी चुकलं तरी विधी कर्त्याला त्याचं पातक लागतंय. विधी पूर्णत्वाला जात नाही, विधीमध्ये कसर राहते आणि जर विधीच पूर्णत्वाला गेला नाही तर आपल्यामधून गेलेल्या जीवाला, त्या आत्म्याला मुक्ती प्राप्त होत नाही. मग आम्ही एवढं सगळं करून जर आत्म्याला मुक्तीच प्राप्त होत नसेल तर एवढं सगळं करण्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून त्यासाठी माझ्या वारकरी संप्रदायाने त्यावरती एक तोडगा काढला, उपाय काढला. काय? हा जो श्राद्धादी विधी आहे ना म्हणे, हा विधी आटोपल्यानंतर जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण कराल, भगवंताचं नामचिंतन कराल तर त्या नामस्मरणामध्ये, त्या नामचिंतनामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की कितीही मोठी राहिलेली कसर असली तरी ती कसर भरून काढण्याचं काम, कितीही मोठा दोष राहिला असेल तर तो दोष निवारण करण्याचं काम भगवंताचं नामस्मरण करतंय. म्हणून विधी कुठलाही असू द्या, विधी आटोपल्यानंतर जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर विधीमध्ये राहिलेली उणीव निघून जाते, कमतरता निघून जाते आणि हा विधी पूर्णत्वाला जाऊन पोहोचतो. आज सुद्धा आमच्या अलका मावशींच्या पिंडदानादी विधी आटोपलेला आहे आणि पिंडदानादी विधीमध्ये जरी काही उणीव राहिली असेल तर ती उणीव ह्या कीर्तनाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून भरून काढली जाणार आहे. या उद्देशाने स्वच्छ, निर्मळ आणि शुद्ध भावाने आज आमच्या खैरे परिवाराने या ठिकाणी सुंदर असं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे आणि आज या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असणारी सर्व गुणीजन महाराज मंडळी, गायक, वादक सर्वांची उपस्थितीमध्ये आज आपल्याला ही सेवा संपन्न करायची आहे. सेवेसाठी आपण जो अभंग घेतलाय, अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग तुकोबरायांचा आहे. पण कोण होते हो हे तुकोबराय? मराठी मनावरती राज्य करणारा जगविख्यात साधू म्हणजे तुकोबराय. इंद्रायणीच्या काठावरती उठलेल्या भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबराय. भागवत धर्माच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंड असं फळ म्हणजे तुकोबराय. आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्याही बुद्धीला आजपर्यंत न उमगलेलं कोडं म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आपण सहज बोलून जातो तुकोबराय, तुकोबराय, पण या तुकोबरायांच्या नामामध्ये सुद्धा इतकं सामर्थ्य आहे, त्यांच्या नामाचा महिमा इतका मोठा आहे की त्यांचं नाव जरी घेतलं, तुकाराम तुकाराम जरी, तुकाराम तुकाराम, ओ तुकाराम तुकाराम, नाम घेता कापेय, नाम घेता कापेय, ओ धन्य
घेता का पेयम धन्य तुकोबास धन्य काय नामाचा महिमा आहे बघा ना. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुकोबरायांचे सामर्थ्य खूप मोठं आहे. फुटकं ताट गळका माठ पण सदेह वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थातला थाट होता ना ते जगद्गुरु तुकोबर आहे. तुकोबरायांचा महिमा खूप मोठा आहे. आज आपण त्या तुकोबरायांचा अभंग ह्या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला आहे. अभंग सर्वांच्या पाठातला आहे. अत्यंत गोड असा अभंग आहे आणि आपल्याला त्या अभंगावरती चिंतन करायचं आहे. बघा यच्चावत प्राणीमात्रांच्या जर जीवाचा विचार केला ना तर ज्याचा ज्याचा जन्म होतो ना त्या प्रत्येकाला एक दिवस ह्या विश्वामधून जावं लागणार आहे. असा कुणीच नाही की जन्माला आला आणि तो इथेच राहिला आहे का असा कुणी. असा कुणीच नाही. आला त्याला जावं लागणार आहे. कारण जन्मही आमच्या हातात नाही आणि मृत्यूही तुमच्या माझ्या हातात. जन्मही आमच्या हातात नाही. जन्म जर आपल्या हातात असता ना तर आपण मोठ्या श्रीमंताच्याच घरात जन्म घेतला असता. बरोबर आहे की नाही. गरिबाच्या पोटी कोणी जन्मालाच आलं नसतं. पण तसं नाही आहे. जन्माला येणं हे तुमच्या माझ्या हातात नाही आहे. जन्माला येणंही भगवंताच्या हातात आहे आणि इथून घेऊन जाणं सुद्धा भगवंताच्याच हातात आहे. जन्मही आपल्या हातात नाही, मृत्यूही आपल्या हातात नाही. पण जन्म मृत्यू दोघांच्या मधलं जे अंतर आहे ना त्याचं नाव आयुष्य आहे. त्याचं नाव जीवन आहे. बस त्या जीवनाचा प्रवास तुमच्या आणि माझ्या हातात आहे. त्या आयुष्याचा प्रवास परमार्थाच्या मार्गावरती करायचा की अधर्माच्या मार्गावरती करायचा हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. म्हणून महाराज म्हणतात देवाने दिलाय रे बाबा. देवाने तुला सुंदर असा नरदेह प्राप्त करून दिलाय. 84 लक्ष योनींमधून अतिशय सुंदर असलेली जी योनी आहे ती मानवाची योनी आहे. ती योनी देवाने तुला आणि मला दिली आहे. आता ह्या मानव देहाचं आम्हाला सार्थक करता आलं पाहिजे. कारण देवाने देह देताना तो देह सुद्धा असल्या तसल्या भूमीत आपल्याला नाही दिलाय. देवाने देह हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण देवाने आपल्याला खूप गोड नरदेह दिलाय. ज्या भूमीत दिलाय ती भूमी म्हणजे भारत भूमी आहे. ज्या भूमीमध्ये चरित्र आणि चारित्र्य नांदते ना ती भूमी म्हणजे हिंदुस्तान भूमी आहे. ज्या भूमीवरती संस्कार आणि संस्कृती नांदते ना ती भूमी म्हणजे माझी महाराष्ट्र भूमी आहे. जर कुणी विचारलंच तुम्हाला काय आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये तर सांगा बरं का. माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबरायांसारखे संत आहे. नानाविध प्रकारचे ग्रंथ आहे. नानाविध प्रकारचे पंथ आहे. पंढरपूर सारख्या भूमीवरती उभा असलेला माझा सावळा भगवंत आहे. पण का हो महाराज तुमचे संत काय करतात ते आम्हाला सांगा. आमचे संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ. ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ. पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत तर ह्या जीवाचा करतो जो गोड अंत त्याचं नाव भगवंत. पण मूळ पाया संत आणि ही संतांची भूमी आहे. लोक म्हणतात हो अयोध्या जन्मभूमी आहे, द्वारिका ही कर्मभूमी आहे, वृंदावन ही प्रेमभूमी आहे. पण सांगू तुम्हाला आपला हा जो महाराष्ट्र आहे ना हा महाराष्ट्र साधू संतांचं राष्ट्र आहे. धन्य भूमी पुण्य देश पुण्य देश धन्य भूमी पुण्य पूर्णादेश धन्य भूमी पूर्णादेश धन्य भूमी ओ येथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश
हा जो देश आहे ना, हे जे राष्ट्र आहे ना, हे साधू संतांचं राष्ट्र आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते, जगाच्या पाठीवर कुठेही फिरा, सारं जग फिरून या, पण तुमच्या लक्षात येईल आपली जी भारत भूमी आहे ना, या भारत देशाला माता म्हणतात. माता, आईची उपमा दिली, माईची उपमा दिली त्या भारत भूमीला. म्हणून लक्षात ठेवा, भारतासारखा देश नाही, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, दशरथासारखा बाप नाही, कौसल्यासारखी माई नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाव नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कवळे इतका धूर्त नाही, लोण्या इतका मऊ नाही, आणि माणसाच्या देहासारखा दुसरा देह या जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. काय शरीर दिलंय हो देवाने तुम्हाला मला. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. सांगू तुम्हाला, आपल्याला याची किंमत कळत नाही हो, पण हे जे शरीर देवाने तुम्हाला मला दिलंय ना, हे शरीर तुम्हाला मला अंधकारातून उजेडाकडे घेऊन जाणार आहे. हाच तो देह आहे तुम्हाला मला तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणार आहे. हाच तो देह आहे तुम्हाला जीवदशेकडून शिवदशेकडे घेऊन जाणार आहे. हाच तो देह आहे तुम्हाला नश्वरतेतून ईश्वराकडे घेऊन जाणार आहे. हाच तो नरनारायण आहे जो आम्हाला या नराचा नारायण करून दाखवणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, हा जो देह आहे ना, हा देह एकदाच मिळतो. हा नरदेह तुम्हाला मला पुन्हा पुन्हा मिळणारा नाही आहे. हा नरदेह मला मिळाला आहे ना, मग याचं सार्थक केलं पाहिजे. काही लोक म्हणतात, ताई झालं जन्माचं सार्थक झालं, काय कमवलं बाबा आयुष्यामध्ये येऊन. ताई जन्माला आलो ना तेव्हा बापाकडे काहीच नव्हतं, जन्माला आलो तेव्हा बापाकडे काहीच नव्हतं, पण हा पठ्ठ्या जन्माला आल्यापासून आज तुम्हाला सांगतो ताई, 50 लाखाचा बंगला बांधलाय, 25 लाखाची 4 व्हीलर गाडी दारापुढे उभी आहे, लगभग 15 एकरचा प्लॉट कमावलाय. ताई जन्माचं सार्थक झालं. कशाने? बंगला, गाडी, माडी, प्रॉपर्टी, संपत्ती, संतती कमावली, जन्माची सार्थकता झाली. पण लक्ष देऊ नाही का, जन्माची सार्थकता गाडी, बंगला, माडी, प्रॉपर्टी, संपत्ती, संतती कमावण्यात नाही अरे बाबा, तर मानवी जन्माची सार्थकता माझ्या विठुरायाच्या एका दर्शनात आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थकन विठ्ठलाची एक देखलिया. विठुरायाच्या एका दर्शनात मानवी जन्माची सार्थकता आहे. आणि समाधान कुठेतरी जीवाला प्राप्त झालं पाहिजे. तुम्हाला वाटत असेल गाडी बंगला कमवलं म्हणजे समाधानाची किनार प्राप्त होते, मुळीच नाही बरं का. समाधान तिथं नाही आहे. समाधान फक्त कुठे आहे माहिती का? समाधानाचं ठिकाण एकच आहे. असं म्हणतात, व्यायामाने प्राप्ती होते आरोग्याची, व्यायामाने प्राप्ती होते आरोग्याची, अभ्यासानं प्राप्ती होते ज्ञानाची, उद्योगाने प्राप्ती होते धनाची, पण कीर्तनानं प्राप्ती होते समाधानाची. इथं समाधान आहे. हे समाधान तुम्हाला मला जगाच्या बाजारामध्ये विकत घ्यायला जर गेलो ना, तर जगाच्या बाजारामध्ये हे समाधान तुम्हाला मला विकत मिळत नाही. हे समाधान फक्त या धर्म मंडपाखालीच मिळतंय. म्हणून लक्षात ठेवा, कथा कीर्तनामध्ये तुम्ही बसलायत ना, तर समाधान प्राप्त झालं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी बसल्यानंतर आनंद प्राप्त करून घेता आला पाहिजे. फक्त कीर्तनामध्ये बसायचं म्हणून बसू नका, कारण या धर्म मंडपाखाली बसून तुमच्या कानावरती पडलेला एक एक शब्द आणि तो अंतःकरणाला भिडल्यानंतर हातातून वाजवलेली प्रत्येक एक एक टाळी तुमच्या आयुष्यातील पातकांची होळी करणारी आहे बरं का. तुम्ही जी या ठिकाणी बसून जर टाळी वाजवली ना, भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर तुम्ही टाळी वाजवली ना, तर शास्त्रकार सांगतात तुमच्या हातातील रेषा बदलवण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामातील टाळीत आहे. म्हणून टाळी ही वाजली पाहिजे.
सांगून जाईल तुम्हाला. माझी गुरुमाऊली परमपूजनीय संत स्वामी अनेक कृपेजी महाराज नेहमी सांगतात, बाबा रे, जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या केल्याने कधी वाया जात नाही बरं का. पहिली गोष्ट आहे, लक्ष देऊन ऐका महिला मंडळ, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या नाम सप्ताहाला केलेली मदत, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, आई वडिलांची केलेली सेवा, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली पायी वारी आणि कथा कीर्तनात देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जीवनात कधी वाया गेली नाही आणि जीवनात कधी वायाला जाणार सुद्धा नाही. म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे. हा, वाजवा. ही कथा कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. वाजली पाहिजे. कीर्तनामध्ये ही टाळी वाजली पाहिजे. माझा मुद्दा चालू होता समाधान. हे समाधान फक्त इथं आहे. मला समाधानावरती बोलायचं होतं. समाधान जगाच्या बाजारामध्ये विकत मिळत नाही. हे समाधान प्राप्त करायचं असेल तर कथा कीर्तनामध्ये यावं लागतं. आणि कुठेतरी ते समाधान प्राप्त करण्याकरता आज ह्या खैरे परिवाराने सुद्धा ह्या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. महाराज म्हणतात, देवाने तुम्हाला मला सुंदर असा नरदेह प्राप्त करून दिलाय. मग ह्या नरदेहाने आम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे की नाही. आम्ही नरदेहाला येतो फक्त चिंता करत बसतो. खरं आहे की खोटं आहे. नरदेहाला येतो आणि चिंता करत बसतो. पण महाराज म्हणतात, नरदेहाला येऊन जर तुम्ही चिंतन केलं तर तुमच्या आयुष्याची चिंता करणारा तो भगवान परमात्मा भक्कम आहे. तुम्ही चिंता करू नका हो बाबा, तुम्ही चिंतन करा. चिंतन महत्वाचं आहे. परमार्थ आपल्याकडून घडला पाहिजे. कारण जन्माला अनेक येतात आणि सगळेच मरतात. जन्माला येणारेही भरपूर आहे, मरणारेही भरपूर आहे. पण जन्माची सार्थकता करणारे बोटावर मोजण्या इतके, बरं का, बोटावर मोजण्या इतके. मग आम्हाला सार्थकता करता आली पाहिजे. मग ही सार्थकता कशाने? परमार्थामध्ये आहे. मग आम्हाला परमार्थ करता आला पाहिजे. कारण जगातील सगळ्यात मोठं जर धन कुठलं असेल तर त्या धनाचं नाव आहे परमार्थरूपी धन. तुम्ही म्हणाल, ताई कसं काय? परमार्थरूपी धनापेक्षा आमच्याकडे असणारं आर्थिक धन जास्त महत्वाचं आहे. आर्थिक धन कुठपर्यंत महत्वाचं आहे माहिती का? आर्थिक धन कुठपर्यंत महत्वाचं आहे? जोपर्यंत तुम्ही स्मशानभूमीमध्ये जाऊन पडत नाही ना, तोपर्यंत आर्थिक धनाला किंमत आहे. तिथं गेले की तुमच्या धनाला विचारणारा कोणी नाही आहे. पैसा कमवा, कमवू नका असं म्हणणाऱ्यातली मी नाही आहे. पैसा कमवा, कारण पैसा कमवला तर लोक धनवंताला की सर्व मान्यता. पैसा जरूर कमवा, पण महाराज म्हणतात कसा कमवा तर जोडून या धन उत्तम व्यवहारेण उदास विचारे वेच करी. जरूर कमवा, पैसा कमवा, पण उत्तम व्यवहाराने पैसा कमवला पाहिजे. पण त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगून जाईल, हा जो पैसा आहे ना, तुमच्या माझ्या खिशातला जो पैसा आहे ना, हा पैसा आम्हाला कुठपर्यंत साथ देतो? पैसा कुठपर्यंत साथ देतो? ऐका ना, तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, कोणाच्या तरी पैशाला आग लागली. कधी ना कधी पैशाला आग लागते. नाही पैशाला आग लागली तर चोरी तरी होते. पैशाला आग लागते, पैशाची चोरी होते. पैशाला GST भरावा लागतो. पैशाला इन्कम टॅक्सही भरावा लागतो. खरं आहे की खोटं आहे? माझ्याकडे काही तेवढा पैसा नाही आहे, पण लोक म्हणतात ज्यांच्याकडे जास्त पैसा झाला बँकेमध्ये त्यांना त्या पैशाचा इन्कम टॅक्स भरावा लागतो. म्हणजे पैशाचा इन्कम टॅक्सही भरावा लागतो. पैशाचा सक्का भाऊ वाटाही मागतो. आणि पैसा आपण मेलो की आपली संगत सोडून देतो. काय येतो तुमच्या माझ्या बरोबर पैसा? पैसा तुमच्या माझ्या बरोबर येत नाही. पण ऐका आता, परमार्थरूपी धन. आजपर्यंत कधी कुणी ऐकलं का तुमच्या परमार्थरूपी धनाला आग लागली? परमार्थरूपी धनाला आग लागत नाही. परमार्थरूपी धनाची कधी चोरी होत नाही. परमार्थरूपी धनाला कधी GST भरावा लागत नाही. परमार्थरूपी धन हे असं धन आहे की त्याचा सक्का भाऊ जरी असला तरी तो वाटा मागू शकत नाही. आणि परमार्थरूपी धन हे असं धन आहे,
परमार्थ रूपी धणी असं धन आहे, आपण मेलो तरी आपली संगत मात्र सोडत नाही. मग सांगा ना, शेवटपर्यंत आपल्या बरोबर येणारं धन कोण? परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण भाव याच तन भाव याच चरण हे उपाय लाभाचे उपाय लाभाचे हे उपाय लाभाचे हे उपाय लाभाचे परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ महाधन परमार्थ जगामध्ये असणारं सगळ्यात महाधन जर कुठलं असेल, श्रेष्ठ धन जर कुठलं असेल, तर त्याचं नाव आहे परमार्थ रूपी धन. परमार्थ या शब्दामध्येच दडलेलं आहे की नाही. परम म्हणजे श्रेष्ठ आणि धन म्हणजे पैसा. जगातील सगळ्यात श्रेष्ठ जर धन कुठलं असेल तर त्याचं नाव आहे परमार्थ, जगात श्रेष्ठ. आणि म्हणून संत महात्म्यांनी आयुष्यभर परमार्थ रूपी धनाचा संचय करण्याचा अट्टहास केला होता. आयुष्य त्यांनी परमार्थामध्ये वेचलंय. संत महात्म्यांनी, आपण आपलं आयुष्य पैशाच्या मागे धावतोय, पैशाच्या मागे आपण आपलं आयुष्य संपवतोय, पण संत महात्म्यांनी परमार्थासाठी अट्टहास केला. त्रास झाला संत महात्म्यांना परमार्थ करताना. लोकांनी नावं ठेवली, त्रास दिला लोकांनी. अहो, माझ्या तुकोबरायांच्या जीवनाचा जर विचार केला ना, जीवन चरित्र जर पाहिलं ना माझ्या तुकोबरायांचं, तर दगडाला सुद्धा पाजर फुटावा. तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये उपद्रव झाला, बायको मेली, मंबाजी बुवानी काट्या असलेल्या काठीने मारलं, अंगावरती उकळतं पाणी ओतलं गेलं तुकोबरायांच्या, पण तरी तुकोबरायांनी परमार्थ नाही सोडला. जवळची हितचिंतक जी होती ती तुकोबरायांना म्हणायची, तुकोबा सोडा की परमार्थ, कशासाठी एवढा त्रास तुम्ही सहन करताय, द्या सोडून हा परमार्थ. पण तुकोबरायांनी म्हणावं, नाही, अरे ज्याचा अट्टहास आम्ही करतोय ते का असं अर्ध्यावरती सोडायचं असतं का? पण तुकोबराया, तुम्ही अट्टहास करताय खरं, पण हा अट्टहास तुम्ही कशाचा करताय? कशाचा म्हणजे परमार्थाचा. पण कशासाठी हा अट्टहास तुम्ही करताय? तर तुकोबरा इतकं गोड उत्तर देताय, आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा अट्टहास फक्त एकाच गोष्टीसाठी चाललाय, तो म्हणजे काय? तर शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. यादसाठी गेला होता अट्टहास, यादसाठी गेला होता अट्टहास, यादसाठी गेला होता अट्टहास, यादसाठी गेला होता अट्टहास, यादसाठी गेला होता
अट्टहास केला. कशासाठी केला? शेवटचा दिवस गोड होण्यासाठी केला. याचसाठी केला. होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आपण जन्माला येतोय खरं, पण शेवटाचा कधी विचारच करत नाही. आम्ही मृत्यूचा कधी विचारच करत नाही. माझा शेवट गोड झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नच करत नाही. आम्हाला फक्त वाटतं आमचा मध्यान्ह काळ सुखाचा झाला पाहिजे. अंतकाळाचा कधी कोणी का विचार करत नाही. फक्त मध्यान्ह काळ सुखाचा होण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करतोय. कारण मध्यान्ह काळाचं सुख पैशामध्ये. पैसा असेल तर बंगला, पैसा असेल तर गाडी, पैसा असेल तर प्रॉपर्टी, पैसा असेल तर गुलाबजाम, पैसा असेल तर श्रीखंड बासुंदी. हे पैशाने मिळणारं सुख आहे. मध्यान्ह काळाचं सुख हे पैशाने जरी मिळत असलं तरी अंतकाळाच्या सुखासाठी तुमच्या माझ्याजवळचा पैसा काहीच काम करणार नाहीये. अंतकाळाच्या सुखासाठी फक्त आणि फक्त परमार्थ रूपी धनाचीच गरज आहे. ज्याने परमार्थ रूपी धन जीवनामध्ये कमवलंय त्याचा शेवट मात्र खूप गोड होणार आहे. आणि ज्याने आयुष्यभर फक्त आणि फक्त संसारामधलं धन कमवलं त्याचा मात्र शेवट अवघड होणार आहे. आम्हाला शेवट गोड करून घ्यायचा आहे. कारण शेवट फार कठीण असतो. आम्हाला तो गोड करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी परमार्थ करायचं आहे. काही लोकांचं म्हणणं असतं, ताई परमार्थ केला असता हो, पण ताई परमार्थ करण्यासाठी आता आमच्याकडे तेवढी व्यवस्था राहिलेली नाहीये. आता आम्ही प्रपंचामध्ये अडकलोय. पोरं सोरं गुरं ढोरं शेतीवाडी सगळा व्याप वाढलाय. आणि आता कसा काय परमार्थ करायचा हो आम्ही? का संसार करून परमार्थ करता येत नाही का? संसार करना कोई पाप नहीं है. संसार करना कोई पाप नहीं है. संसार तो भगवान की बनाई हुई देन है. लेकिन संसार करते वक्त भगवान को भूल जाना यह सबसे बड़ा पाप है. जरूर करा. संसार जीवाने जरूर करावा, पण संसार करत असताना संसार फक्त शरीराने करावा आणि परमार्थ मात्र मनाने करावा. आमचं उलट आहे. आम्ही शरीराने परमार्थ करतो आणि मनाने संसार करतो. पण नाही, जोपर्यंत तुमचं माझं मन परमार्थ करत असताना तुमचं माझं मन त्या परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मी शरीराने कितीही परमार्थ केला तरी त्या परमार्थाची किंमत मात्र शून्य असणार आहे. त्याला काहीच अर्थ नाही आहे. म्हणून मन देवाला द्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते. अर्जुना मला तुझं दुसरं काही नको रे बाबा, पण अर्जुना मला तुझं मन हवंय. मन. आपलं मन किती विचित्र आहे. आपलं मन कीर्तनात बसतं. कीर्तनामध्ये आपलं मन, शरीर कीर्तनामध्ये असतं पण मन घरच्या कुलपाला झटका देतं. हा एवढं विचित्र आहे आपलं मन. बसल्या बसल्या मन दिल्लीला फिरून येतं. बसल्या बसल्या मन कुठेही फिरून येतं. मनाचा वेग फार अवघड आहे, चपळ आहे, चंचल आहे. पण महाराज म्हणतात हे मन जर तुम्ही परमात्म्याजवळ नेलं ना, हे मन जर तुम्ही परमात्म्याजवळ नेलं तर तुमच्या आयुष्याचा शेवट मात्र खूप गोड होणार आहे. परमार्थाने तुमचा शेवट गोड होणार आहे. म्हणून मन देवाला द्या. करता येतो संसार करून परमार्थ करता येतो. संत शिरोमणी सावता महाराज, मला सांगा हो, सावता महाराज असं म्हणतात पंढरपूरला कधीच गेले नाही. सावता बाबा पंढरपूरला गेले नाही, पण पंढरीचा पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना भेटायला आरण गावामध्ये सावता बाबांच्या मळ्यात येतोय. का सावता बाबांच्या मळ्यामध्ये माझा भगवान परमात्मा येतोय? कारण माझे सावता बाबा कर्मात देवाला शोधत आहे. अहो कांद्यामध्ये देवाला कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा
माझे सावता महाराजांनी म्हणावं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अहो माझे सावता बाबा कर्मात देवाला शोधत होते. आम्ही देवाजवळ जातो तरी सुद्धा त्याच्यामध्ये देव असेल की नसेल अशी शंका मनामध्ये घेतोय. मला असं वाटतं देव कळायला पाहिजे आणि इतर ठिकाणचा देव शोधण्यापेक्षा आम्हाला माणसातला देव कळायला पाहिजे. हो तुम्हाला सांगू, दगडाला जर गुलाल लावला ना तर दगडाचा म्हसोबा होतो. दगडाला जर शेंदूर लावला ना तर दगडाचा मारुती होतो. दगडाला जर भंडारा लावला ना तर दगडाचा खंडोबा होतो. दगडाला जर बुक्का लावला ना तर दगडाचा विठोबा सुद्धा होतो. माणसाला कुठला गंध लावला म्हणजे माणसाचा माणूस होईल हे आजपर्यंत कळालेलं नाहीये. कुठला गंध लावावा माणसाला कळायला पाहिजे. आम्हाला माणसातला देव कळायला पाहिजे. करा ना तुम्ही, शरीराने होईल तेवढा प्रपंच करा, पण मन मात्र परमात्म्याला द्या, मन देवाला द्या. कारण खरं सांगू, ह्या विश्वामध्ये त्याच्याशिवाय आपलं कुणी नाहीये. आजपर्यंत आपण अनेकांना खूप जीव लावला. आजही तुम्हाला वाटत असेल, कदाचित आत्ता या क्षणी तुम्हाला माझं बोलणं थोडं कडू वाटेल, पण घरी जाऊन जर तुम्ही विचार केला ना तर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही ज्यांना माझं माझं म्हणताय ना ते तुमचं कोणीच नाही आहे. तुम्ही खूप प्रेमाने म्हणतात पती माझा आहे, पत्नी ही माझी आहे, लेकरं माझी आहे, पण कुठपर्यंत? ज्यांना तुम्ही माझं माझं म्हणताय ना एक दिवस तेच तुम्हाला खांद्यावरती घेणार आहे आणि तुम्हाला स्मशानभूमीमध्ये नेऊन टाकणार आहे आणि माझं माझं म्हणणारेच तुम्हाला काडी लावून मोकळे होणार आहे. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सखे सोयी रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे तोरे. मेल्या मागे तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही नाही कुणाचे कुणी. ज्यांना तुम्ही माझं माझं म्हणताय ना एक दिवस तुम्हाला एकट्याला सोडून निघून येणारे सगळे. म्हणून म्हणा यांना माझं, मी नाही म्हणत नाही, सगळ्यांना माझं माझं म्हणा, पण एक नातं देवाशी जोडून ठेवा. सगळी नाती ज्या दिवशी तुम्हाला एकटं सोडून देतील ना त्या दिवशी जे नातं तुम्हाला साथ देणार आहे ना ते नातं असणारे देव आणि भक्ताचं. आपण भक्त आहोत ना देवाचे, मग त्याच्याशी कुठेतरी नातं जोडा ना, देवाशी नातं जोडा. आणि अजून एक गोष्ट सांगते, ज्याने देवाशी नातं जोडलंय, ज्याने देवाशी नातं जोडलंय त्याला कशाचीही भीती वाटत नाही. आणि या जगामध्ये जर सगळ्यात मोठं भय जर कशाचं असेल तर ते मृत्यूचं भय आहे, मरणाची भीती आहे. पण ज्याने देवाशी नातं जोडलंय त्याला मरणाची तर मुळीच भीती वाटत नाही. म्हणून देवाशी नातं जोडा, काहीही नातं जोडा. त्याला आई म्हणा, त्याला बाबा म्हणा, त्याला बहीण म्हणा, त्याला बंधू म्हणा, कुठलंही नातं जोडा. जसं माझ्या जनाबाईने देवाशी नातं जोडलं होतं. जनाबाई देवाला म्हणायची, देवा काय तू माझी आई आहे, आई म्हणून जनाबाई देवाला हाक मारायची, ये ग ये ग ये ग ये ग विठाबाये बाये, ये ग ये ग विठाबाये, ये ग ये ग विठाबाये बाये, एक एक विठाबाये. माझे पंढरीचे आये, माझे
जनाबाईने देवाला हाक मारावी, ये ग विठाबाई माझी. काय म्हणते महिला मंडळ जनाबाई देवाला? पंढरीची आई म्हटलं देवाला जनाबाईने. आणि देवाने जनाबाईसाठी पितांबर सोडला, नऊवारी नेसली, डोक्यावरती पदर घेतला, जनाबाईच्या दारात आला. आणि जशी एक आई आपल्या लेकीची काळजी करते, बस माझा पविटेवरचा पांडुरंग परमात्मा जनाबाईची काळजी घ्यायचा. माझ्या जनाबाईला न्हाऊ घालायचा, जनाबाईचे डोक्याचे केस विंचरून द्यायचा, खूप खूप काळजी करायचा. का? कारण जनाबाईंनी देवाशी आईचं मातृत्वाचं नातं जोडलं आणि देवाने सुद्धा जनाबाईसाठी आई झाला देव, मातृत्व निभावलं. मग तुम्ही आणि मी जर देवाशी नातं जोडलं तर देव तुमच्या आणि माझ्या घरी काय येणार नाही हो. देव तुमच्या माझ्या घरी येईल, पण देवाला बोलावतानाचा आमचा भाव शुद्ध पाहिजे. आम्ही देवाला बोलावतो, पण कधी दुःखात, एखादं संकट तुमच्या माझ्यावरती आलं की मग आम्ही देवाचा धावा करतो, आम्ही दुःखात देवाला हाक मारतो. पण सांगू, दुःखात हाक देवाला मारतो, पण सुखात मात्र देवाला विसरून जातो. पण लक्षात ठेवा, ज्याने सुखात देवाला स्मरण केलं, ज्याने सुखात देवाचं स्मरण केलं ना, त्याच्या वाट्याला माझा भगवंत कधी दुःख येऊच देत नाही. म्हणून सुखात देवाचं स्मरण करा, देवाला सुखात आठवा, दुःख तुमच्या वाट्याला येणार नाही. आणि जरी आलं तर त्याचे चटके मात्र तुम्हाला बसू देणार नाही. एवढी महिमा देवाची, म्हणून त्याच्याशी गोड नातं जोडा. आणि इतर नाती जी तुम्ही जोडताय ना, आई माझी, भाऊ माझा, हे नाती सांगत असताना जो आनंद मनाला होत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद विटेवरच्या मालकाला माझं म्हणण्यात आहे. कधीतरी प्रेमाने त्याला म्हणून बघा, ए विठ्ठला, हे विटेवरच्या पांडुरंगा, विठुराया तू माझा आहेस रे. कधीतरी प्रेमाने त्या देवाला माझं म्हणा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल सर्वांनी हात वरती टाळी वाजवायची. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी, देवा तू माझा आहे आणि मी सुद्धा. एवढंच नाही रे देवा, तू माझा होता, तू माझा आहेस आणि मला तुझंच बनून राहायचंय. आत्ताची आपण नाती जोडली ही एका जन्मापुरती मर्यादित नाती आहे. एका जन्मापुरता पती आहे, एका जन्मापुरतं लेकरू आहे, पुढच्या जन्मात हेच असणारे कुणाला माहिती आहे. हे एका जन्मापुरती नाती सांभाळता सांभाळता अनंत जन्माचं नातं तुम्ही का विसरून जाताय? अनंत जन्माशी ज्याच्याशी आम्ही नातं जोडलंय तो भगवान परमात्मा, त्याला कधीतरी म्हणा, देवा तू माझा होता, देवा तू माझा आहेस आणि देवा तू माझाच राहणार आहे. कधीतरी प्रेमाने त्याला म्हणा, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे, ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे थे प्रभु
सब जग छोड़ा तुम संग नाता जोड़ा साची प्रीत की रीत निभा दे ओ मेरे प्रियतम. देवा, तू माझा होतास, तू माझा आहेस आणि तू माझाच बनून राहा. कधीतरी त्या देवाशी प्रेमाने संवाद साधा, परमार्थरूपी धन जीवनामध्ये कमवा. जर तुम्ही एवढं जरी केलं ना तरी देव तुमच्या घरी येईल. तुम्ही म्हणाल ताई देव कसा काय आमच्या घरी येईल? देव येतो. परमार्थाचा जर अट्टहास तुम्ही केला तर देव तुम्हाला घ्यायला तुमच्या घरी येईल. तुम्ही म्हणाल कसं काय? शबरी मातेकडे देवाला नाही का? शबरी मातेच्या घरी देवाला प्रभू रामराया शबरी मातेकडे आले, विदुर काकाच्या घरी देवाला, गोपिकांच्या बोलावण्याने देवाला. देव तुमच्या आणि माझ्या घरात येणार नाही का? देव येतो. ऐका, ज्याच्या घरामध्ये देव आहे ना त्याच्या घरामध्ये, लक्षात ठेवा, देव आपल्या घरात आहे की नाही हे कसं ओळखायचं? 3 गोष्टी जर तुमच्या घरात असतील तर समजून जा माझ्या घरामध्ये देवाचं अस्तित्व आहे. पहिली गोष्ट दया. ज्याच्या घरामध्ये दया आहे, ज्याच्या घरामध्ये क्षमा आहे आणि ज्याच्या घरामध्ये शांती आहे, या 3 गोष्टी ज्याच्या घरामध्ये नांदताय त्याच्या घरामध्ये माझा भगवान परमात्मा हमखास विराजमान आहे. कारण देव असेल तरच ह्या 3 गोष्टी नांदतात. म्हणून लक्षात ठेवा, दया, क्षमा, शांती या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. देव असणार म्हणजे असणार आहे, देव आहे म्हणजे आहे. म्हणून परमार्थाचा अट्टहास करा. देव आयुष्यामध्ये तुम्हाला एक दिवस साथ देणार म्हणजे देणार. आणि खरं सांगू, दया, क्षमा, शांती ही अशीच आमच्या अंतःकरणात विराजमान होत नाही बरं का. दया, क्षमा, शांती आमच्या अंतःकरणामध्ये विराजमान करण्यासाठी अगोदर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये नको असणाऱ्या गोष्टी बाहेर काढून टाकाव्या लागणार आहे. तुम्ही म्हणाल काय भरलंय ताई आमच्या अंतःकरणात? भरलंय षड्विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार मनामध्ये भरलाय. अगोदर त्या कामाला, क्रोधाला काढून टाका बाजूला. जोपर्यंत आम्ही अंतःकरणातले ह्या विषारी घटक बाजूला काढत नाही तोपर्यंत दया, क्षमा, शांती तुमच्या माझ्या अंतःकरणात विराजमान होणार नाही. काढून टाका. हे कशाने निघणार आहे? आता बाहेरचं जर अंगावरती जर मळ साचला, बाह्य रंगावरती जर मळ साचला तर कदाचित आम्ही लाईफबॉय, डेटॉल, संतूर या साबणांनी आम्ही बाहेरचा मळ स्वच्छ करू शकतो, बरोबर आहे की नाही? पण हे अंतःकरणामध्ये जो मळ साचलाय षड्विकारांचा, तो मळ आम्ही कशाने स्वच्छ केला पाहिजे हो? नाही निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील नाही निर्मळ मन काय करील साबण. हे बाहेरचं अंग ह्या साबणीने स्वच्छ होणार आहे. मनच जर निर्मळ नसेल तर या साबणी तरी काय करणार आहे? पण तरी सुद्धा एक साबण आहे, एक साबण आहे जो अंतरीचा मळ घालवते. ऐका महिला मंडळ, पुरुष मंडळ, एकच साबण आहे आणि त्या साबणाचं नाव आहे काय? राम. काय करतो हा राम नामाचा साबण? ऐका, राम नाम के साबुन से जो, राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम का दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम का दर्शन पाएगा. राम नामाचा साबण आहे. काय करतो म्हणे हा राम नामाचा साबण? आमच्या अंतःकरणातला मळ घालवतो आणि अंतःकरणाचा जो आरसा आहे ना, या आरशामध्ये आम्हाला राम नामाचं, रामाचं, भगवंताचं दर्शन घडवून देतो. पुढे जाऊन ते महाराज म्हणतायत, नर शरीर अनमोल रे प्राणी, प्रभु कृपा से पाया है, झूठे जग प्रपंच में पड़कर क्यों
को बिसराया है, समय हाथ से निकल गया तो सिर धुन धुन पछताएगा। निर्मल मन के दर्पण में वह राम का दर्शन पाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। निर्मल मन के दर्पण में वह राम का दर्शन पाएगा। रामनामाचा साबण काय लागतं हो रामनामाला? राम म्हणता रामची होईचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे। राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम विराणने। हा महिमा आहे रामनामाचा। राम राम म्हटलं पाहिजे, पण पूर्वजन्मी ज्यांची असेल पुण्याई त्यांच्याच मुखी येते रामनाम, म्हणून हा परमार्थ। नामाचं साधन, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे। बस नामस्मरणाचा अंगीकार करा, परमार्थ रूपी धन जीवनामध्ये वाढवा। आणि एकदा की परमार्थ रूपी धन वाढलं की मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, तुम्हाला घ्यायला देव येणार। आणि देव जर मला अंतसमयाला घ्यायला येणार असेल तर त्याच्यासारखा सुखाचा क्षण माझ्या जीवनात दुसरा कुठलाच नसणार आहे। शेवटचा दिस गोड व्हावा, देवा तू मला घ्यायला यावा। देवा माझं मी आत्तापर्यंत तुझी काय जी तोडकी मोडकी भक्ती केली असेल, जन्माला आल्यापासून माझ्याकडनं पाप किती झालं देवा मला माहीत नाही रे बाबा, पण माझ्याकडनं जेवढी तुझी तोडकी मोडकी भक्ती झाली असेल त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये देवा मला एकच दे। काय? भक्तीच्या मोबदल्यामध्ये मला एकच दे देवा, माझ्या मरणाच्या वेळेला। मला माहीत नाही माझा अंतकाळ कधी असेल, अंतसमय कधी असेल मला माहीत नाही आहे, पण देवा माझ्या अंतसमयाला मला प्रपंचातली एकही गोष्ट आठवता कामा नये, मला प्रपंचातलं एकही गोष्ट आठवता कामा नये। मला फक्त मरणाच्या वेळेला देवा तुझं आणि तुझंच स्मरण झालं पाहिजे। देवा माझ्या मरणाच्या वेळेला माझ्या या ओठांवरती फक्त तुझं नाव असलं पाहिजे, माझ्या जिभेवरती फक्त आणि फक्त तुझं नाव असलं पाहिजे, आणि माझ्या डोळ्यांना फक्त आणि फक्त तूच दिसला पाहिजे देवा। बस याच्या पलीकडे आयुष्यामध्ये तुझ्याकडे दुसरं काहीच मागणं नाहीये। बस देवा एवढंच मला दे। आणि जर एवढंच देवा तू मला दिलं ना तर मी सुद्धा म्हणेन याचसाठी केला होता अट्टहास शेवटाचा दिस। बस देवा हा शेवट गोड झाला पाहिजे। आणि मग एकदा की शेवट गोड झाला की मग आयुष्यामध्ये तृष्णेची धाव खुंटून जाते, जशी ज्या पद्धतीने तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये घडली आहे। तुकोबरायांचा शेवट गोड झाला, तृष्णेची धाव खुंटली, पण तृष्णेची धाव खुंटल्यानंतर तुकोबराय म्हणतात आता मी निश्चिंत झालो, आणि निश्चिंत झाल्यामुळे मला विसावा मिळाला। आता निश्चिंतेने पावलो विसावा, 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 आता
आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेच्या. तुकोबराय म्हणतात मी आजीवन परमार्थ केला, त्याने काय झाला, माझा शेवट गोड झाला. आता शेवट गोड झाल्यामुळे माझ्या तृष्णेची धाव खुंटून गेली आणि तृष्णेची धाव खुंटल्यामुळे मला विसावा मिळाला. निश्चिंती गेली आणि मला विसावा मिळाला. याच्यावरनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते, विसावा जर तुम्हाला पाहिजे असेल ना, निश्चिंती आणि विसावा हा फक्त परमार्थामध्ये बरं का, इतर ठिकाणी विसावा नाही आहे. बाईला वाटतं सुनबाई घरात आली की मला विसावा मिळेल, मी निश्चिंत होईल. किती सासवांना विसावा मिळाला? सासवांनो, मिळाला का विसावा? सुनबाई घरात आली म्हणून विसावा मिळाला का? सुनबाई घरात आली तरी विसावा नाही. आम्हाला काही महिला मंडळी म्हणतात, आम्ही जर म्हटलं ना मावशी आता किती दिवस प्रपंच करतात, चला की पंढरीच्या वारीला. आम्हाला मावशी म्हणते ताई पंढरीची वारीच करायची आहे, पण एकदा की सुनबाई घरात आली आणि एकदा की तिला चाव्या एकदा की सुनबाईच्या हातात दिल्या की आम्ही पंढरपूरची वारी करायला किती मोकळ्या झाल्या. एकदा की सुना घरात आल्या की मी नातवं सांभाळायचं काम होतं. आम्ही काही मोकळ्या होत नाही. विसावा संसारामध्ये नाही आहे. संसारामध्ये विसावा शोधाल तर नाहीच आहे. विसावा फक्त एकच आहे, एक तर संतांच्या ठिकाणी नाहीतर देवाच्या ठिकाणी विसावा आहे. म्हणून संतांच्या ठिकाणी जा नाहीतर देवाच्या ठिकाणी जा, तिथं फक्त विसावा आहे. सुख जर तुम्ही संसारामध्ये शोधाल तर संसारामध्ये सुख सुद्धा नाही आहे. माझ्यापेक्षा जास्त संसाराचा अनुभव तुम्हाला आहे, मला जास्त संसाराचा अनुभव नाही आहे, म्हणून मी संसाराच्या गप्पा तुमच्या पुढे अजिबात बोलणार नाही. जास्त अनुभवी तुम्ही माझ्यापेक्षा संसारामध्ये, पण मला एवढंच माहिती आहे जेवढा आत्तापर्यंत केलाय संसार तसं संसार करावा लागत नाही. संसार लागत नाही, संसार आपोआप होतो. परमार्थ आपोआप होत नाही, परमार्थ करावा लागतो. परमार्थामध्ये प्रयत्न महत्त्वाचे आणि संसारामध्ये प्रारब्ध महत्त्वाचं आहे. संसार प्रारब्धावरती होत राहतो, पण परमार्थ हा प्रयत्नाने होत असतो. म्हणून प्रयत्न परमार्थामध्ये केले पाहिजे. संसारामध्ये सुख नाही आहे, सुख एकाच ठिकाणी आहे, भगवंताच्या चरणात. सर्व सुखाचे आगर बाप रुखमाते. वसे ते ठाये, सुख वसे ते ठाये. बाहु पाये संगतिया, बाहु पाये संगतिया, मनतिया केला वास, मनतिया केला देवाच्या चरणात आहे. देवाजवळ सुख आहे, म्हणून विसावा फक्त देवाजवळ. तुकोबराय म्हणतात मला देव मिळाला, आता निश्चिंतीने पावलो विसावा. माझा अट्टहास परमार्थाचा होता, शेवट गोड झाला, मला माझा देव मिळाला, आता मला विसावा मिळाला. आणि आता विसावा मिळाल्यानंतर मला कौतुक वाटतंय. कशाचं कौतुक वाटे झाली यावेचाच नाम मंगळाचे तेने गुणे. मला कौतुक वाटतंय, आयुष्यभर मी देवाचं नामचिंतन केलं ना, त्याने मला माझा देव मिळाला, म्हणून आता मला माझं कौतुक वाटतंय. आपणही आयुष्यभर जर भगवंताचं नामस्मरण केलं तर अंत समयाला देव घ्यायला येतो बरं का. देव जर घ्यायला आला तर बघा, कधी कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीचं मरण पाहिलं असेल. मरताना एखादा व्यक्ती तुम्ही पाहिलाय का? मरणाच्या वेळेला ज्याला घ्यायला देव येतो ना, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य मुद्रा उमटलेली असते. ज्याला घ्यायला देव येतो ना, तो कुठल्याही प्रकारचे हातपाय खोडत नाही, डोळे पांढरे करत नाही. सरळ देव येतो, देहातून त्याच्या जीवाला काढून घेऊन जातो. हसत हसत प्राण सोडतो. आणि जो डोळे पांढरे करतो, हातपाय खोडतो, जीव तरी जाता जात नाही, त्याला समजावं यमाचे दूत घ्यायला आले. यमाचे जर दूत घ्यायला आले, आयुष्यभर अधर्माने अनितीने लोकांना फसवून जर आपण व्यवहार केला असेल तर त्याला घ्यायला मात्र यमाचे दूत येतात. आणि यमाचे दूत मात्र गळ्यात फासे टाकतात.
उकळत्या तेलाच्या कढईमध्ये बुडवतात, वर काढतात, सरपटत सरपटत यम दरबारामध्ये घेऊन जातात. पण ज्याला घ्यायला देवाचे दूत आले ना, ज्याला घ्यायला देवाचे दूत आलेत, त्याला मात्र देवाचे दूत हसत हसत भगवंतापर्यंत घेऊन जातात. आज सुद्धा ही जी आपली माऊली आहे ना, आज ही माऊली भगवंताच्या दरबारामध्ये पोहोचलेली आहे. खरं तर 13 दिवस ही माऊली तुमच्या माझ्यात होती. 13 दिवस माऊली देहातून आत्मा बाहेर निघाल्यानंतर 13 दिवस माऊली आपल्यात होती. पण एकदा की 13व्याचं जेवण ह्या माऊलीने केलं असेल ना, 13व्याचं जेवण केलं आणि ह्या माऊलीचा पुढचा प्रवास सुरू झाला होता. प्रवास होता 12 महिन्यांचा. 12 महिन्यांमध्ये जीवाने पार केलेली आहेत 16 नगरं. 16 नगरं खूप अवघड असतात. भूक लागली तर कोणी अन्न देत नाही, तहान लागली तर कोणी पाणी देत नाही. पण ज्याने ह्या ठिकाणी या देहामध्ये असताना भरपूर अन्नदान केलं असेल ना, मी मगाशीही बोलले, इथं केलेलं अन्नदान सुद्धा वाया जात नाही बरं का. तुम्ही जर इथे लोकांना अन्नदान केलेलं असेल तर तुम्हाला त्या प्रवासामध्ये माझा भगवान परमात्मा स्वतःहून तोंडात घास भरवत असतो. पण ज्याने इथे लोकांना कधी अन्नदान केलं नसेल त्याला मात्र वर्षभर उपाशी राहावं लागतं. म्हणून असं म्हणतात, अन्न पाणी तिकडं महिनाभर मिळत नाही. ज्या वेळेला महिन्याच्या दिवशी जीवाच्या घरचे महिन्याचा विधी जेव घालतात ना उपास करूला, तेव्हा म्हणतात तिकडे जीवाला अन्न आणि पाणी मिळतं. म्हणून महिन्याचा विधी न चुकता जीव घातला पाहिजे. तो जीव आतुरतेने महिन्याच्या विधीची वाट बघत असतो, कधी माझ्या घरचे उपास करू जेव घालतील आणि मला जेवण मिळेल. म्हणून उपास करू आणि महिना विशेषत्वाने जेव घातला पाहिजे, जीवाच्या आवडीची पदार्थ बनवली पाहिजे. आणि मग 12 महिने पूर्ण झाली की मग हा जीव भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचतो. आणि आज सुद्धा आपल्यातून गेलेल्या आपल्या अलका मावशी आज भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचली आहे. पाहता पाहता 12 महिन्यांचा काळ इतक्यात निघून गेला. अजून वाटतही नसेल तुम्हाला की मावशी आपल्यामधून निघून गेल्या आहेत. पाहता पाहता वर्ष झालं, वर्षभराचा आत्म्याचा प्रवास पूर्ण झाला. आणि आज हा अलका मावशींचा आत्मा, हा जीवात्मा भगवंताच्या दरबारामध्ये उभा आहे. बरोबर 12 ते 12:30ची वेळ जी असते, या वेळेमध्ये भगवंताच्या समोर तो जीव उभा असतो. आणि भगवान परमात्मा त्या जीवाच्या पाप आणि पुण्याचा तालमोल करत असतो. जर त्या जीवाचं पुण्य जास्त भरलं ना तर स्वर्गात जागा मिळते. जर जीवाचं पाप जास्त भरलं तर नरकाच्या खाणीत जाऊन ढकललं जातं. आणि जीवाचं पाप आणि पुण्य एका समान लेवलमध्ये आलं ना की त्या जीवाला लगेच मनुष्य जन्माची प्राप्ती होत असते. म्हणून लक्षात ठेवा, देवा मला पुन्हा मानव जन्मही नको आणि नरकाच्या खाणीत तर नकोच नको बाबा. म्हणून परमार्थरूपी धन जीवनात कमवा, पुण्य करा, अन्नदान करा, दानधर्म करा, होईल तेवढं जीवन चांगलं जगा, तुम्हाला देवाच्याच चरणाची जागा प्राप्त होईल. आज ही माऊली गेली ना, आज माऊली देवाच्या जवळ आहे. पाप पुण्याचा तालमोल चालू आहे, पण माऊलीच्या पुण्यामध्ये आज भर पडणार आहे. कारण या माऊलीच्या प्रित्यर्थ पाठीमागे तिचे मुलं असतील, मुली असतील, त्यामध्ये आमचे मनोज भाऊ असतील, समाधान दादा असतील, आमच्या सुवर्णाताई असतील, अंजलीताई असतील, मंजुषाताई असतील, या लेकरांनी आईच्या नावाने जेवढा दानधर्म केला आहे, पिंडदान झालं आहे, प्रवच कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान होतं आहे, काही वेळानंतर अन्नदानही होणार आहे. मुलांनी केलेलं दानाचं पुण्य आज मुलांना नाही मिळणार आहे. आज मुलांनी केलेल्या दानाचं पुण्य आईच्या खात्यामध्ये जाऊन पडणार आहे. कारण आईने मुलांना जन्माला घालून मुलांवरती जो एक उपकार केला आहे, आज त्या उपकारातून उतराई होण्याचा दिवस आला आहे मुलांचा. आणि म्हणून आज मुलं आईच्या नावाने जेवढा दानधर्म करतील तेवढा आईच्या पुण्याचं खातं वाढेल. आणि पुण्यात्माचं खातं वाढलं की आईला भगवंताच्या चरणाची जागा प्राप्त होईल, यात तिळमात्रसुद्धा शंका नाही. निश्चित आईला भगवंताच्या चरणाचीच जागा प्राप्त होणार आहे. परंतु आज पाठीमागचा जो परिवार आहे त्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे दुःख प्रत्येकाच्या वाटेला येतं. आज एका परिवारावरती हे दुःख आहे, उद्या दुसऱ्या परिवारावरती पण हे दुःख येणार आहे. पण या दुःखामधून पण जर सावरायचं असेल तर त्याचं एकमेव साधन आहे फक्त आणि फक्त नामस्मरण. भगवंताचं सानिध्य, भगवंताचा सहवास, एकांतामध्ये बसून त्याचं केलेलं चिंतन. आज सुद्धा या ठिकाणी आपण तेच चिंतन करण्यासाठी एकत्रित आलेलो.
आणि म्हणून तुकोबराय सुद्धा आपल्याला म्हणतात मी आयुष्यभर तेच चिंतन केलं म्हणून आता मला त्याचं कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे ते निगुणे. पटलं महाराज. पण का हो आयुष्यभर तुम्ही परमार्थ केला, आयुष्यभर तुम्ही भक्ती केली, या भक्तीचं फळ या भक्तीचा मोबदला तुम्हाला काही मिळाला का? तुकोबराय म्हणतात मिळाला काय? मला मुक्ती मिळाली. मुक्ती तुका म्हणे मुक्ती परनेली नोबली. तुका म्हणे मुक्ती परनेली नोबली. म्हणे मुक्ती परनेली नोबली. तुका म्हणे मुक्ती परनेली नोबली. आता दिवस चारी खेळी, आता दिवस चारी खेळी, हाताळी तिलतीने पावलो विसावा. हाताळी तिलतीने पावलो विसावा. खुंटलिया दावा दावा खुंटलिया दावा 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 धावा दावा 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 कुंटलया धावा तुझ्याचिया. कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेचिया. हाताळी तिलतीने पावलो विसावा. हाताळी तिलतीने पावलो. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा हात वरती करायचे आहेत. सर्वांनी हात वरती करून माझ्या पांडुरंग परमात्म्याचं गोड असं भजन होणार आहे. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रघुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रघुमाई. हरी जय जय. त्याच्या वंशात तेव्हाच कळे. लोक म्हणतात हो आई गेली म्हणून काय झालं, आई गेली म्हणून काय झालं. आईच्या पाठीमागे आम्ही आहोत ना. सांगू तुम्हाला आईच्या पाठीमागे पाठीभर गणगत जरी असलं ना, आईच्या पाठीमागे पाठीभर गणगत जरी असलं तरी त्यांना आई नाही होता येतो. आई ती आई असते. आई म्हणजे मायेचा सागर आहे, चैतन्याचा जागर आहे, समृद्धीची घागर आहे. आई पावसाच्या धारा आहे, आई थंडगार वारा आहे, आई मायेचा उभारा आहे. ढगाआड गेलेला सूर्य परत दिसतो, माती आड गेलेली आई परत दिसत नाही. म्हणून तर म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा, पण तो सुद्धा आई विना भिकारी आहे. आई
ईश्वरा समान असणारी आई ज्या वेळेला आपल्याला सोडून निघून जाते ना, त्या दिवशी इकडे तिकडे प्रेम शोधत फिरत असतो आपण. आज ज्याच्या आयुष्यामध्ये आई जिवंत आहे ना, त्याला असं वाटतं माझ्यावरती कुणीही प्रेम केलं नाही ना तरी काही वाटत नाही, कारण माझ्यावरती भरभरून प्रेम करणारी माझी आई जिवंत आहे. पण ज्या दिवशी आई निघून जाते ना, त्या दिवशी आपल्यावरती प्रेम करणारं कुणी शिल्लक राहत नाही. आई ती आई असते. आज ह्या तीनही लेकी असतील, मंजुषाताई असतील, अंजलीताई असतील, सुवर्णा दिदी असेल, आज हे लेकींच्या आयुष्यातली माय हरपली हो त्यांची. आज त्यांच्यावरती प्रेम करणारा एवढा आपतिष्ट गणगोत या ठिकाणी एकत्रित आलेला आहे. आज सगळ्यांकडे पाहत असतील त्या, पण या गर्दीमध्ये त्यांना कुठल्याच कोपऱ्यामध्ये त्यांची आई बसलेली दिसत नसणार आहे. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आई दिसली नाही की अंतःकरण भरून येतं. कारण मुलीच्या आयुष्यामध्ये ना, मुलीची आई खूप मोलाची असते, खूप मोलाची असते. तुम्हाला सांगू, जोपर्यंत मुलीच्या आयुष्यात मुलीची आई जिवंत आहे ना, तोपर्यंत मुलीचं माहेरघर जिवंत असतं असं म्हणतात. कारण माहेरामध्ये वाट पाहणारं कोणीतरी असतं. भाऊबीजेचा सण आला, रक्षाबंधनाचा सण आला की ती माहेरातले मायबाप मुलीची वाट पाहत असतात. 2 दिवसावरती भाऊबीज आहे, आमची तायडी आता आम्हाला भेटायला येणार आहे. पण माहेरात जर मायबापच नसतील ना, तर मुलीला 2-2 वर्ष होऊन जातात तरी माहेराला जावंसं वाटत नाही. आणि जरी कधी माहेराला काही कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली तर घराच्या कोपऱ्यामध्ये जर तिला आई बसलेली दिसली नाही ना, तर अंतःकरण भरून येतं तिचं. म्हणून तर आई ही आई असते. आम्ही माहेराला ज्या वेळेला जातो ना, तेव्हा एक रिकामी पिशवी घेऊन माहेराला जातो. पण ताई, तुम्ही तुमचं माहेर आठवून बघा ग. तुमच्या माहेरातली तुमची आई आठवून बघा. तुमच्या आईने तुमची पिशवी कधी रिकामी सासरी जाऊ दिली का हो? त्या आईच्या पिशवीमध्ये डाळी, साळी, पापड, कुरड्या, भाजीपाला, शेवया यांनी मुलीची पिशवी भरूनच सासरला पाठवते. पण कुठपर्यंत काका, कुठपर्यंत आमच्या माहेरातली पिशवी भरली आहे माहिती का तुम्हाला? जोपर्यंत तुमच्या माझ्या माहेरात आई आहे ना, तोपर्यंत आमची माहेरातली पिशवी भरली आहे. माहेरातली आई गेली की माहेरातली पिशवी सुद्धा जळून जाते. आई गेल्यानंतर कोणी विचारत नाही वंश 4 दिवस येऊन माहेराला राहतात का. आई ती आई असते, आई ती आई असते. आईच्या प्रेमाची सर ही कोणालाही येत नाही बाबा हो. म्हणून जीवनामध्ये आई खरंच खूप मोलाची आहे, खूप मोलाची आहे. मी तर म्हणते, जिच्या आयुष्यामध्ये आई जिवंत आहे ना, ज्यांच्या आयुष्यामध्ये बाप जिवंत आहे ना, ती या जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे हो. जोपर्यंत घरामध्ये आपले मायबाप बसलेले असतात ना, तोपर्यंत घर असं वजनदार दिसतं. पण ज्या दिवशी घरातली आई निघून जाते, घरातला बाप निघून जातो, त्या दिवशी मायबापाचा कितीही मोठा फोटो बनवला आणि घराच्या भिंतीवरती लावला ना, तरी पूर्वीसारखं वजन मात्र त्या घराला प्राप्त नाही होत बरं का, नाही होत प्राप्त. आई ती आई असते. म्हणून जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपले मायबाप आहे ना, तोपर्यंत त्यांना सांभाळा, त्यांना जपा. जेवढं महत्त्व आईचं आहे तेवढं महत्त्व बापाचं आहे. आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. फरक एवढाच आहे, आईला रडता येतं, बापाला रडून दाखवता येत नाही. आईचं प्रेम दिसून येतं, बापाचं प्रेम लपून राहतं. माझा हा बसलेला बाप एरवी कधी रडतो की नाही मला माहीत नाही, पण प्रत्येक बापाला मी एक दिवस रडताना पाहिलं आहे काका. तुमचा रडण्याचा दिवस कुठला असतो माहिती का? ज्या दिवशी बाप आपल्या मुलीला, मुलगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा, ज्या दिवशी बाप आपल्या मुलीला नवरीच्या विषयेत बघतो, ज्या दिवशी बाप मुलीच्या कपाळावरती मंडोळी बांधलेली बघतो, आणि ज्या दिवशी बाप मुलीच्या अंगाला हळद लावतो, त्या दिवशी दगडाच्याही काळजाचा बाप असला तरी पळत पळत जातो, मुलीच्या गळ्यामध्ये पडतो आणि थाय मोकळून रडतो. तो माझा हाच बसलेला बाप असतो. म्हणून त्या बापाला सुद्धा कधी कमी लेखू नका. आईपेक्षा काकांभर का होईना जास्त प्रेम बापाचं मुलींवरती असतं. म्हणून तो बापही मुलाचा आहे. आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. म्हणून आहे तोपर्यंत त्यांना सांभाळा. आज ह्या लेकरांची आई गेली, इकडे तिकडे शोधाशोध घेत असतील, पण त्यांना मात्र त्यांची आई दिसून येत नसेल. मग आई गेल्यानंतर मुलं आईला म्हणतात, आई का सोडून गेलीस ग तू आम्हाला? आई आत्ता कुठे सुखाचे दिवस आले होते, आई आता सुखाचा उपभोग घ्यायचा तर तू आम्हाला सोडून निघून गेलीस. आई आयुष्यभर
तू आम्हाला तुझ्या 9 महिने 9 दिवस तुझ्या पोटामध्ये ठेवलं, लहानाचं मोठं केलं, कितीतरी यातनांना सामोरं जाऊन तू आम्हाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, काबाड कष्ट केले, हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं ग तू, कितीतरी दिवस तू उपाशी राहिली पण आम्हाला तुपाशी खाऊ घातलं. आणि आज तू आम्हाला सोडून निघून गेलीस, सगळे दुःख तुझ्या पदराला बांधून तू घेऊन गेलीस. आई आई कशाला सोडून गेलीस ग तू आम्हाला? ती मुलं आईला म्हणतायत, कशाला सोडून गेलीस तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या ह्या बाळांना. आई 9 महिने 9 दिवसाची तू वारी अशी केली, सगळेच दुःख पदराला तुझ्या बांधून तू नेली. कशाला सोडून गेलीस तुझ्या लाडल्यांना, कोण वागेल तुझ्या या बाळांना. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल ग तुझ्या या लाडक्यांचा. कशाला सोडून गेलीस तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळांना. म्हणून ती आई जीवनामध्ये खरंच खूप मोलाची असते. मी तर म्हणेन जोपर्यंत आपल्या आयुष्यात आई आहे ना तोपर्यंत तिला खूप सांभाळा. आणि एकदा की ती आयुष्यातून निघून गेली ना की त्यांचे विधिमार्ग पूर्ण करा. आज ही आई, खरं तर आईला सौभाग्यवतीचं मरण प्राप्त झालं आहे. इथेच तिने काळावरती विजय मिळवलेला आहे. आज तिने काळावरती विजय मिळवला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. सौभाग्याचा अलंकार धारण करून ही माई माऊली आपल्या सर्वांतून सोडून निघून गेली. तिच्या निजधामाला, तिच्या खऱ्या माई बापाला भेटायला निघून गेली आहे. तिने काळावरती विजय मिळवला आहे, पण खैरी परिवारावरती मात्र दुःखाचा डोंगर कोसळून मात्र गेली. मी भगवंताच्या चरणी विनंती मात्र एवढीच करू इच्छिते की हे भगवंता परमेश्वरा पांडुरंगा विठुराया, तू आईला घेऊन गेलास, परंतु आज आईला दुसरी योनी प्रदान करून देत असताना सुखाची, समाधानाची, तुझ्या चरणाची योनी प्राप्त करून दे. आणि आमच्या खैरी परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे ना, त्यामधून सावरण्याची शक्ती भगवंताने आमच्या खैरी परिवाराला प्राप्त करून द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज या ठिकाणी खैरी परिवाराने कीर्तनाचं गोड असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर मला असं आठवते की खैरी परिवाराने दशक्रिया विधीच्या वेळेला मलाच आमंत्रित केलं होतं आणि पुनश्च एकदा वर्ष श्राद्धालाही कीर्तनरूपी सेवेसाठी मला आमंत्रित करून हे खैरी परिवाराने त्यांचं माझ्यावरती असणारं प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. म्हणून मी खैरी परिवाराचे मनापासून खूप आभार व्यक्त करते. आज